नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आणि फायनान्शियल ॲडवायझर अभिषेक पाटील आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करत आहे. आज आपण एक 2 दिवसात सुट्टी झाली. काल काही कारणास्तव मला येता आलं नाही, व्हिडिओ बनवता आला नाही. आज परत आपण आलेलं आहे मार्केटचं काही गोष्टी हे बोलण्यासाठी आणि तुम्हाला एक मार्गदर्शन करण्यासाठी की मार्केटमध्ये येऊन तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करावं यासाठी मी हे व्हिडिओज बनवत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मार्केटचं ओव्हरव्ह्यू आणि त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. तर आता आपण मार्केटबद्दल बोलूया. आजचं मार्केट कसं आहे, तर काल डाव नासडॅक आणि S&P 500 जे की अमेरिकेचे इंडेक्स आहे. नासडॅक हे टेक्नॉलॉजी रिलेटेड इंडेक्स आहे. टेक्नॉलॉजी स्टॉक्स इथं लिस्टेड असतात. तर हे स्टॉक्स ह्या इंडेक्सनी ऑल टाइम हाय म्हणजे सगळ्यात चांगलं चाललेलं आहे. जे काही एक्झिस्टिंग हाय होतं त्याला क्रॉस करून त्यांनी चांगली बाईंग आलेली आहे तिथं. S&P 500 मध्ये सेम. आणि याच्यामध्ये कसं आहे की याच्यामुळे काय होतं की आपल्याला हे दिसतंय की मार्केट चांगलं आहे. खरं सांगायचं तर तिथं ट्रम्प पासून जर ते पार्ट टाइम आपलं लॉंग टर्म हाय करत असेल, ऑल टाइम हाय करत असेल, तर खूप चांगलं आहे ते मार्केट बघितलं तर. FIs काल विकलेलं आहे व DIs घेतलेलं आहे. DIs बाय करतात, FIs सेल करतात. थोडंसं सेल केलेलं आहे, असं पण काही जास्त सेल नाही केलं ॲज कम्पेअर टू पाठीमागची काही सेशन. FIs भरपूर सेलिंग केली होती. आणि आता तुम्ही बघितलं तर आपल्याला मार्केट आपलं वरती जाताना दिसत आहे. मार्केट पण थोडं चांगल्या सिच्युएशनमध्ये आहे. स्टॉक स्पेसिफिक बाईंग येत आहे. जे परफॉर्म करतात त्या स्टॉक्समध्ये बाईंग येत आहे. जसं BEL सारखा स्टॉक आहे जो आमच्या पोर्टफोलिओमध्ये पण आहे. कुठलंच रेकमेंडेशन नाही आहे बाय ऑर सेलचं. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही तो निर्णय घेऊ शकता आणि तसं तुम्ही हे करू शकता. BEL सारखा शेअर आहे जो की हायली व्हॉलेटाईल आहे आणि व्हॉलेटिलिटी म्हणण्यापेक्षा तो खूप महाग आहे. प्राइसिंग त्याची मार्केट कॅपपेक्षा महाग आहे. पण BEL ला कंटिन्युअसली मिळणारे जे ऑर्डर्स आहेत डिफेन्सचे, आणि आपलं जे डिफेन्समध्ये हे वॉर झालं आपलं जे की इंडिया पाकिस्तानचं, ते छोटे वॉर्स आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चाललेले वॉर्स. परत नाटोने जो डिसिजन घेतला की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची डिफेन्समध्ये, त्याच्यामुळं ह्या डिफेन्स शेअर आहेत. BEL असेल, भारत डायमंड्स असेल, कोचिन शिपयार्ड असेल, हे असे काही स्टॉक्स आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं बाईंग जास्त येत आहे. लोक विकत घेत आहेत, इन्व्हेस्टमेंट वाढवत आहेत, कारण का त्यांना फ्युचरमध्ये असं वाटत आहे की ऑर्डर्स मिळत आहेत, त्याचा इम्पॅक्ट प्रॉफिटेबिलिटीवरती होईल आणि स्टॉक्सची प्राइस तेवढ्या लेवलला जाईल. त्यासाठी ते बाईंग करत आहेत. तर आपण आपल्या कॅपॅसिटीचा विचार करून तुम्ही घेऊ शकता. खूप महाग स्टॉक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करून घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार. बाकी स्टॉक्स तुम्हाला बघता येईल की मेटलमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग येत आहे. मेन म्हणजे डॉलर इंडेक्स खाली जात आहे. डॉलर इंडेक्स कमी येत आहे. त्याच्यामुळं मेटल इंडस्ट्रीला खूप चांगलं असतं. मी लास्ट व्हिडिओजमध्ये पण सांगितलं, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. आपले जे काही व्हिडिओ आहेत त्यातून बाकीच्यांना नॉलेज मिळेल. एक पोर्टफोलिओ बनवता येईल तुम्हाला. नेस्लेचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर शेअर बोनसचं डिक्लेरेशन करणार. खूप वर्षानंतर डिक्लेरेशन येत आहे, ते डिक्लेअर करत आहेत किंवा देत आहेत. तर त्यानंतर भरपूर लोकांनी, माझे क्लायंट्स जे बघतात आहे ते किंवा जे हे आहेत ज्यांना आम्ही रेकमेंडेशन दिले होते, त्यांना त्याच्यामधून खूप चांगलं त्यांनी परचेस केलं. त्यातून त्यांना बोनस शेअर मिळेलच. आणि चांगलं आहे. नेस्ले सारखा शेअर खूप स्टॉक जो आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं खूप गरजेचं म्हणता येईल, किंवा एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल त्याला, की जास्त वरती जात नाहीये पण सेफ आहे. कधी लॉस होण्याचे चान्सेस नाहीये, किंवा तुम्हाला जे म्हणता येईल की आपल्याला
की तो पूर्ण कंपनी डुबेल, पैसे आपले झिरो होतील, असं होणार नाही नेसलेमध्ये. नेसले हा एक खूप चांगला स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कसं इन्व्हेस्ट करायचं, काय इन्व्हेस्ट करायचं. आमच्या क्लायंट्सला टाइम टू टाइम असे काही स्टॉक्स असतात, त्याच्याबद्दल आम्ही रेकमेंडेशन देत असतो. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. तसं तुम्ही येऊ शकता, तुमचा पोर्टफोलिओ अनालिसिस करून काय रिस्ट्रक्चर करता येतो का पोर्टफोलिओ, आपण तो बघू शकतो. असे काही गोष्टी हे आहेत ते आपण करून तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगला आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहावं, हे सेकंड इन्कम तुम्ही कसं जनरेट करू शकता, त्यासाठी तुम्ही नक्की अपॉइंटमेंट बुक करून या. आपण नक्की डिस्कस करूया गोष्टीवरती. आणि इथं पण ह्या व्हिडिओजमध्ये मी टाइम टू टाइम काही न्यूज असतात, काही हे असतात. आताच मी 4-5 स्टॉक्सची नावं घेतली. त्यांचं फंडामेंटल चांगलं असतं. ज्याचं फंडामेंटल चांगलं नाही, मी सांगत असतो. लास्ट टाइम मी सांगितलं होतं तुम्हाला. जसं कंपॅरिझन करताना तुम्हाला पाठीमागच्या याच्यामध्ये ज्वेलरी ब्रँड टायटन आणि कल्याण ज्वेलर्समध्ये मी क्लिअरली सांगितलं तुम्हाला, कल्याण ज्वेलर्स नाही घ्यायचं म्हणण्यापेक्षा थोडासा रिस्की स्टॉक आहे. रिस्की स्टॉक आहे. कंपॅरिझन करायला गेलं की तुम्हाला एका इंडस्ट्रीचा शेअर स्टॉक घ्यायचा आहे, तर त्या स्टॉकसाठी तुम्ही कोणता चॉईस केला पाहिजे, हे थोडंसं बघितलं पाहिजे. काही असे स्टॉक्स असतात जे रिस्क घेऊन जे करतं, तो एखाद्या वेळेस ते प्रॉफिटेबिलिटी होऊ शकतात, तुम्हाला खूप चांगले प्रॉफिट देतात. जसं टायटन, तुम्हाला टायटन डबल होण्यासाठी वेळ घेईल, ॲज कम्पेअर टू कल्याण ज्वेलर फास्ट डबल होईल. पण जेव्हा त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येतं किंवा काही बॅड न्यूज येतात, त्यावेळेस जर लोक सेल करायला लागले, तर ते पण एवढं फास्ट करतात की तुम्हाला त्याच्यामध्ये कधी कधी तर लोअर सर्किट लागतं त्यामध्ये. तर अशा स्टॉक्स पासून थोडंसं लांब राहायचं. जसं नवीन इन्व्हेस्टरनी थोडंसं तुम्ही प्रो इन्व्हेस्टर झाला त्यामध्ये आणि तुम्हाला रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ते घेऊ शकता एक लेवलला. आणि याच्यामध्ये असं होऊ शकतं की यंग इन्व्हेस्टर जे आहेत, त्यांना काही फरक पडत नाही, ते अशा स्टॉक्समध्ये करू शकतात इन्व्हेस्टमेंट. कारण त्यांना कसं आहे की ते गेलेले पैसे परत रिकवर करण्यासाठी चान्सेस असतात. त्यांचं एज आहे आता, ते कॅपॅसिटीमध्ये आहे, त्यांच्यामध्ये ती ताकद असते काम करण्याची, खूप चांगलं इन्कम करण्याची, आणि त्याच्यामधून तर रिस्क घेऊ शकतात. म्हणजे जर क्वांटिटीज डबल झाले तर खूप चांगलं प्रॉफिट होईल त्यांना आणि खूप मोठा पोर्टफोलिओ ते बनवू शकतात. असे काही आमचे मित्र आहेत, आम्ही स्वतः तसं केलेलं आहे. काही स्टॉक्समध्ये अग्रेसिव्ह पोझिशन घेऊन ते स्टॉक्स डबल ट्रिपल होतोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये राहिलेलो आहे आणि त्यातून खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे. ते आमच्या पोर्टफोलिओ वाढवण्यास मदत केलेलं आहे. ला आम्ही ते सजेस्ट केले. क्लायंट्सला काही स्टॉक्स आमच्याकडे असे असतात, तुम्ही जर आला रिस्क ॲपेटाईट, तुमचं रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे ते कळालं आम्हाला, तर आम्ही ते तसं लगेच त्या प्रकारचे शेअर्स किंवा स्टॉक्स हे करतो, ज्याच्यामध्ये डेट फ्री आहे, कंपनीचं सगळं चांगलं आहे. आम्ही ते अनालिसिस करून करतो, पण त्याच्यामध्ये काही बॅड न्यूज येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये ते येऊ शकतात, रिस्क असते. तशा त्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे ते डबल होण्याच्या, ट्रिपल होण्याचे हे करतात. आणि जर व्हॅल्युएशन कमी असतं, मार्केट कॅपपेक्षा व्हॅल्युएशन खूप कमी असल्यामुळं तुम्हाला त्याचं जे काय बेनिफिट आहे ते तुम्हाला तिथं मिळून जातं, असं आहे. तर आज पुरतं आपण इथं थांबूया. संध्याकाळी पण चालू करायचं आहे. तुमचे जेवढे कमेंट्स येतील, तुमची कुठल्या स्टॉक्स बद्दल क्वेरी असेल, हे ज्यावेळेस कमेंट्स आणि स्टॉक्स बघून तुम्ही जेव्हा आपण डिस्कस करायला लागू, त्यावेळेस आपण नक्की संध्याकाळी पण भेटायचा प्रयत्न करू. बिझी शेड्यूलमुळं थोडंसं अवघड असतं की ह्या गोष्टी करणं, पण आपण नक्की हे करूया. आजसाठी इथंच थांबूया. परत भेटूया उद्या सकाळी. मार्केट सुरू होण्याच्या पहिला मी प्रयत्न करत असतो याच्यामध्ये येण्याचा, पण काय आहे की काही कॉल्स आणि सकाळचं अनालिसिस करायचं असतं, त्यामुळे थोडंसं वेळ होतोय. प्रयत्न करेन मी तुम्हाला मार्केट सुरू होण्याच्या पूर्वी हे करण्यासाठी. हे ट्रेडरसाठी चॅनल नाही आहे आपलं, मेन आहे इन्व्हेस्टरसाठी. त्यामुळं मी थोडंसं
टाइम काढून येतो आणि तुम्हाला चांगल्यातली चांगली इन्व्हेस्टमेंट आयडिया देण्याचा किंवा इन्व्हेस्टमेंट स्टॉक जो की चाललेला आहे तो देण्याचा प्रयत्न करत असतो मी याच्यामध्ये. आजसाठी इथंच थांबूया. उद्या भेटूया. चला, धन्यवाद.